वारकरी संप्रदायाचं मूळ असलेल्या बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड या ठिकाणी संत वामनभाऊ महाराज यांचा सुवर्ण महोत्सवी जो सोहळा आहे, पुण्यतिथी सोहळा, तो मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो। आणि या निमित्त या गहिनीनाथगडावरती आपण पाहतोय भव्य दिव्य असं यज्ञभूमी, आणि या ठिकाणी आपण पाहतोय हे यज्ञ भवन उभारण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी शेकडो लोक हे यज्ञ करणार आहेत। त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन देखील होणार आहेत। हा जो उत्सव आहे तो मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो। तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये आध्यात्मिक केंद्र आणि आध्यात्मिक शक्ती केंद्रामध्ये गहिनीनाथगड असेल, त्याचबरोबर भगवानगड, नारायणगड हे आधी महत्त्वाचे आहेत। मात्र वारकरी संप्रदायाचं ज्या ठिकाणाहून मूळ मानलं जातं तो गहिनीनाथगड, आणि याच गहिनीनाथगडावरती हा उत्सव हा मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो। विशेष लाखो भाविक भक्त या ठिकाणी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून लोक या ठिकाणी येत असतात। आपण समोर पाहतोय जो कीर्तन मंडप आहे तो कीर्तन मंडप देखील भव्यदिव्य प्रमाणातला कीर्तन मंडप आहे आणि इथं शेकडो एकरमध्ये ही जी तयारी आहे ती तयारी सुरू आहे। विशेषतः येणाऱ्या प्रत्येक भाविकांना व्यवस्थित पद्धतीनं हा जो सोहळा आहे याचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून तयारी देखील केलेली नियोजन समिती आहे। अन्नदानाची देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे वारकरी मंडळी येणार आहेत त्यांच्यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे। नेमका हा उत्सव कसा असणार आहे, त्याचबरोबर काही राजकीय मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित राहतात। नेमकं हा सोहळा साजरा करण्यापाठीमागं त्याचबरोबर इथलं महत्त्व काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। आपल्यासोबत महंत विठ्ठल महाराज आहेत। बाबा, गडाची महती खूप मोठी आहे, वारकरी संप्रदायाचं मूळ आहे आणि आज सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जातो। हा उत्सव साजरा होत असताना श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराजांना समाधिस्थ होऊन 50 वर्ष पूर्ण होत आहेत। लाखो भाविक दर वद्य एकादशीला दरमहा 2 ते 2.5 लाख समाज असतो। उद्या देखील पहिला दिवस आहे, आरंभ आहे, 3 जानेवारी आहे 2026ला। ग्रामस्थ मंडळी चिंचोलीचे तरुण मंडळी यांनी जवळजवळ 11 ते 15 लाख रुपये खर्च करून पहिल्या दिवशी गुलाबजांबूची पंगत, तशीच रोज मिष्टान्न अशा प्रकारची पोळी आहे, गुलाबजांबू आहेत, लाडू आहेत, जिलेबी, अनेक प्रकारचे रोज मिष्टान्न वेगवेगळी आहेत। या भाविकांसाठी समाजच समाजाची व्यवस्था व्यवस्थित करतोय। मात्र इथं यज्ञ पहिल्यांदाच आपण पाहतो की यज्ञ मंडप देखील खूप मोठा भव्य दिव्य दिलेला आहे। वारकरी संप्रदायातले कीर्तनाचा कार्यक्रम तर त्या ठिकाणी होणार आहे, मात्र यज्ञ कशा पद्धतीने असणार आहे आणि संत तसं पाहिलं तर विश्व शांतीच्या दृष्टिकोनातून आणि कल्याणाची अपेक्षा करत असतात। तर या यज्ञ हा कुठला यज्ञ असणार आहे, कशा पद्धतीने विश्व कल्याणाची यातून कामना केली जाणार? हा यज्ञ दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तोते लाहो प्राणी जातो। सर्व समाज सुखी व्हावं याच्यासाठी सर्व देवतेंचं आवाहन करून हा भव्य दिव्य अशा प्रकारचा 57 कुंडी हा यज्ञ मंडप आहे। भव्य अशा प्रकारचा शेकडो एकर जमिनीमध्ये याची व्यवस्था, राहण्याची, भोजनाची आणि वारकरी संप्रदायाची जी कार्यक्रमाची जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे कार्यक्रम होणार। आज 50 वर्ष बाबांना या ठिकाणाहून भाऊंना त्यांचा पुण्यतिथी उत्सव 50वा साजरा केला जातो। वारकरी संप्रदायाची ही परंपरा अव्याहतपणे तुम्ही देखील चालवताय, लोक देखील सगळे कनेक्ट होत आहे। आज सामाजिक जी परिस्थिती आहे या परिस्थितीवरती गहिनीनाथगडाने उत्तर कशा पद्धतीने दिलं आहे? उत्तर एकच आहे की आकृती नाही कृती। फक्त सर्व समाजाचा हा अधिकार आहे प्रत्येकाचा की मग या संसार जीवनातून मुक्त होण्यासाठी, आणि म्हणून सर्व जीवांना विश्व स्वधर्म पाहो, स्वतःचा धर्म काय असेल तर आपला उद्धार, आत्मोद्धार करून घेण्याचा हा जो काही श्री संतांनी ऋषीमुनींपासून चालत आलेली परंपरा, जी परंपरा आहे तीच परंपरा श्री गहिनीनाथ महाराज आणि श्री गहिनीनाथांपासून वारकरी संप्रदाय आरंभित होतो। तीच परंपरा आजपर्यंत अव्याहतपणे श्री क्षेत्र गहिनीनाथगड संस्थांच्या माध्यमातून चालू आहे। या पुण्यतिथी उत्सवामध्ये काही विधायक कार्यक्रम देखील घेतलाय, शिबिरं देखील घेतली जात आहेत, नेमकी ती कशा पद्धतीने असणार आहेत आणि येणाऱ्या भाविकांना काय आव्हान असेल? सर्व भाविकांना या ठिकाणी आरोग्य, भोजन, निवास आणि श्रवण, आत्मोद्धार आणि या ठिकाणी विविध प्रकारची जी काही वक्ते म्हणण्यापेक्षा महापुरुष आणि यांच्या मुखातून सर्व जमात सुखी व्हावं याच्यासाठी नक्की हे प्रदर्शन, हे आत्मदर्शनाचा हा कार्यक्रम आहे। इथे येणाऱ्या लाखो भाविकांसाठी जी परिसरातील गाव आहेत त्या ठिकाणून देखील माधवगिरी हे देखील मागितलं जातं। त्याचबरोबर जी जेवणाची व्यवस्था आहे ती नेमकी कशा पद्धतीने केली? स्पेशली रोज पक्वान्न आहे, हजारो गावं यामध्ये सामील आहेत आणि सर्व समाजाच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमासाठी मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस देखील आलेले होते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस आलेले होते आणि त्यावेळेस तुम्ही देखील सांगितलं होतं ते मुख्यमंत्री होणार। आता मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी येणार आहेत, तर आल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी कोण येणार आहे? तर तुमचं भाकीत मागच्या वेळेस खरं ठरलं होतं?
माझं भाग्य, माझं बोलणं खरं ठरण्यापेक्षा त्यांच्या प्रारब्धात जे होतं ते मी बोललो. जे होणार आहे ते होणार आहे. आणि म्हणून जो माणूस समाजाची खरी सेवा करतो तो खऱ्या पदापर्यंत पोहोचतो. आता या कार्यक्रमाला कोण कोण येत आहेत? आता केंद्रातल्या काही मंत्र्यांना, पंतप्रधानांना देखील तुम्ही निमंत्रण दिल्याचं समजतंय. कोण कोण या कार्यक्रमासाठी उपस्थित असेल आणि तो नेमका कार्यक्रम पुण्यतिथीचा दिवस कधी असणार आहे आणि कसा कार्यक्रम असणार आहे? पौषवद्य अष्टमी रोज शनिवार 10 जानेवारीला हा कार्यक्रम, या कार्यक्रमाची सांगता होईल. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब, या देशाचे गृहमंत्री श्री अमित शहाजी साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, या सर्व मंडळीला, अनेक विविध मंत्र्यांनाही निमंत्रित केलेलं आहे. सर्वांना, या परिसरातील सर्व नेतेगण आणि सामाजिक वारकरी, संत, महापुरुष आणि या ठिकाणी मंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंदजी स्वामी यांच्या हस्ते देखील यांच्या उपस्थितीत सुवर्ण महोत्सव, या महोत्सवाचा जो कळस आहे, सुवर्ण कळस, त्या कळसालाही ते उपस्थित राहतील. मात्र हे जे भाविक आहेत त्या भाविक भक्तांना काय आवाहन असेल का? आता हा देखना सोहळा आहे, भव्यदिव्य असा उत्सव साजरा केला जातोय, त्यामुळे त्यांनी सहभागी होण्याच्या अनुषंगाने काय आव्हान असेल? एकच आवाहन करा, हरी भक्ती परलोकी कामा सोडविल यमापासून या. अंतिम जे दुःख आहे त्या दुःखातून आणि सामाजिक जीवनामध्ये सामाजिक जीवन जगत असताना आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जो वर्ग या समाजामध्ये विष काढवतो त्याच्यापासून सावध राहून आत्मउद्धार करून घ्यावा. या प्रसंगी एवढंच मी आवाहन करेन. गहिनीनाथ गडाचा जो प्रसाद आहे तो प्रसाद नगद मिळतो. विशेषतः इथं आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आशीर्वाद देखील नगद अनेकांना मिळाला आहे. जसं देवेंद्र फडणवीसांचं तुम्ही उत्तर सांगितलं आणि ते परत मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री असताना आले आणि परत मुख्यमंत्री झाले. तर हा जो आशीर्वाद आहे, ही जी पुण्यभूमी आहे, या संदर्भात काय सांगा? ही भूमी कसं आहे की सिद्ध महापुरुषाची भूमी, हजारो वर्ष त्या ठिकाणची माती देखील काम करते. माणसं तर करतील यात नवल नाही. आणि म्हणून ते या गडाचे निश्चिम भक्त आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब. आणि ते म्हणाले की मी दत्तक म्हणून, या गडाचा दत्तक पुत्र म्हणून मी काम करील. मी नक्की कुठल्याही माझ्याकडे या अवकात नाही आणि माझं ताकदही नाही माझी. तेव्हा ते या ठिकाणी बोलत असताना अतिशय नम्रपणाने, आणि नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, विश्वात्मक शक्ती तो प्राप्त करून घेतो. जो अशा प्रकारचा नम्र असतो तो महापुरे झाडे जाती तेथ लव्हाळे वाचती, ताटक राहणारा, ताठ राहणारा तो कधी टिकत नसतो. वामन भाऊंचा कणखरपणा, त्यांचा आशीर्वादाची वृत्ती, त्याचबरोबर वैराग्याची वृत्ती, हे देखील सर्व भाविक भक्तांनी अनुभवलेली होती. बाबांच्या काय आठवणी सांगाल का? तर तुम्ही त्यांच्यासोबत बाबांच्या आठवणी, या प्रसंगी यज्ञ करत असताना मला सगळे काही आठवते. कोतनचा यज्ञ करत असताना प्रत्यक्षात 11 वाजता यज्ञ नारायण यज्ञकुंडातून प्रगट होतात. याच्यापेक्षा दुसरं भाग्य मी पाहिलेलं नाही. मी श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराज यांच्याबरोबर 1964 ऑगस्टमध्ये आलो आणि 1976 24 जानेवारी 1976 रोज शनिवार त्यांचा समाधीचा तो प्रसंग, आणि ती समाधी देत असताना शेवट समाधी गृहातून बाहेर येणारा फक्त आणि फक्त मी आहे. आपण पाहतो साहजिकच 50वा सुवर्ण महोत्सव हा साजरा केला जातोय आणि एखादा साधू असेल, संत यांच्या जाण्यानंतर त्यांचा जो विचार आहे तो कायमस्वरूपी आणि परंपरा समृद्ध पद्धतीने चालवली जाते. विशेषतः ज्या गहिनीनाथ गडावरून वारकरी संप्रदायाचे मूळ समजलं जातं, याला उगम स्थान असं समजलं जातं, त्याच ठिकाणी हा मोठा भव्य दिवा असा उत्सव होतोय. यामध्ये सामाजिक त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी येत आहेत. तसंच ही सगळी मंडळी जमल्यानंतर राजकीय मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे गडांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आशीर्वादातून स्वतःचं कल्याण आणि समाजाचं कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून लाखो भाविक भक्त नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. आणि जय्यत तयारी करण्यात आलेली हा उत्सव आणि हा सोहळा पाहण्याच्या दृष्टिकोनातून लाखो भाविक भक्त देखील येणार आहेत. त्यामुळे साहजिकच या उत्सवाच्या अनुषंगाने ज्या अपडेट आहेत त्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आध्यात्मिक उत्सव आहे, सामाजिक क्रांतीच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः सामाजिक जी जडणघडण आहे त्यामध्ये वारकरी संप्रदायाचं खूप मोठं योगदान आहे. त्यात संत वामनभाऊ महाराज असतील, त्याचबरोबर गहिनीनाथगड म्हणजे गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेव सार सोजविले, जसं हरिपाठामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याचबरोबर निवृत्तीनाथ महाराजांनी देखील जी गुरुपरंपरा सांगितली होती गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये, तर त्या अनुषंगाने याच गडावरती आता हा भव्य दिवस सोहळा होतोय, देखना सोहळा होतोय, यज्ञ देखील होणार आहे. विश्वकल्याणाच्या दृष्टिकोनातून हा यज्ञ देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा सोहळा पाहण्यासाठी प्रत्येकाने यावं असं आवाहन देखील महाराजांनी केलेलं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.